जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एकटे राहा, परंतु कधीच कोणाच्या मागे पळू नका। आयुष्यामध्ये एवढेही निष्ठावान होऊ नका की लोक तुम्हाला गुलाम समजू लागतील। त्यांच्यासाठी मर्यादा ओलांडा जे तुमच्यासाठी अमर्यादा आहेत। माझ्या बाळा, संपूर्ण आयुष्यभर चांगलं करूनही काही क्षणाची चूक आपल्याला वाईट ठरवते रे। माझ्या बाळा, लोक बोलण्याची पद्धत बदलतात, वेळ येताच आपले रंग बदलतात। प्रेम करायचे असेल तर आपले उत्तम भविष्य आणि करिअरसाठी लावा, कारण हे लोक काम झाल्यावर लगेच आपले रंग बदलतात। माझ्या बाळा, आयुष्यामध्ये लोकांच्या बोलण्याने का अस्वस्थ होता? आयुष्यामध्ये लोकांच्या बोलण्याने का अस्वस्थ होता? लोक काहीही बोलून निघून जातात रे। जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा लोकांची बोलणेही बदलते। कधी कधी सूड घेण्यापेक्षा बदलणे जास्त महत्त्वाचे असते। वाईट तर तेव्हाच वाटते जेव्हा आपण संपूर्ण जगाला मागे सोडून फक्त एका व्यक्तीशी बोलू इच्छितो आणि तीच व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करू लागते। आयुष्यात कठीण परिस्थितीत आराम करणे तुमच्यासाठी आणखीन अडचणी निर्माण करते। मी ऐकले होते आयुष्यात की वेदनांची जाणीव आपल्याच माणसांना होते, पण जेव्हा आपलेच दुखावतात तेव्हा त्याची जाणीव कोण करणार? तुला गमावून मी हे जे काही जाणलं, तुला मिळणारा प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करेल। माझ्या बाळा, जर कोणी आपले असावे तर आरशासारखे असावे, जो हसला तर सोबत आणि रडला तर सोबत, जो हसला तर सोबतच आणि रडला तर सुद्धा सोबतच। जर तुम्ही खूप वाईट वेळेतून जात असाल तर चालत राहा, थांबू नका। बघा, एक दिवस ही वाईट वेळ आपोआप खाली उतरून जाईल। दुःख तेव्हाच होते जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी स्वतःला बदलून टाकता आणि तरीही तुम्हाला दुर्लक्ष केले जाते। मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एखाद्यासोबत चांगल्या वेळी असणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते सोपे सुद्धा आहे, पण कठीण प्रसंगी सोबत उभे राहणे हे फारच अवघड काम आहे। म्हणून बाळा, नाती कमी बनवा पण ती मनापासून जपा, कारण लोक उत्तमच्या शोधात उत्कृष्ट गमावून बसतात रे। आयुष्यात त्यांच्याशी बोला जो तुमची कदर करतो, त्यांच्याशी नाही दुर्लक्ष करतो। आपल्या नात्यांना नेहमी वेळ दिला पाहिजे, कारण नात्यातील दुरावा दूर राहिलेले नाही तर वेळ न दिल्यामुळे येतो। या ब्रह्मांडात 8 ग्रह आहेत। मामा सांगतात, माझ्या बाळा, या ब्रह्मांडामध्ये 8 ग्रह आहेत, 204 देश आहेत, 7 समुद्र आहेत, 707 बेटे आहेत, 8 अब्ज लोक आहेत, पण तुम्ही फक्त त्या एका व्यक्तीच्या मागे वेडे आहात जी तुम्हाला दुर्लक्ष करते। म्हणून बाळा, वाईट वेळी जो माणूस तुमची साथ सोडतो तेव्हा हे मानून घ्या की तो कधीही तुमच्यासोबत नव्हता। लाखो प्रश्न मनात घर करून राहतात। बेभान प्रेम करणारे नेहमी दुःखीच का असतात? माझ्या आयुष्याचा हाच अनुभव आहे की जर साधेपणा आणि प्रामाणिकपणाने जगलात तर आपलेच लोक जगू देत नाहीत। म्हणून बाळा, परिस्थिती कितीही बिघडलेली असली, आयुष्यात परिस्थिती कितीही बिघडलेली असली तरी जर सुधारायची इच्छा असेल तर सर्व काही ठीकच होऊ शकते। कोणाला आठवण्याची इच्छा असावी लागते, वेळ तर आपोआपच मिळतो। माझे ऐका, आयुष्यात एकटेच राहा। कोणी मन दुखावेल ना, कोणी रडवेल ना, कोणी आपले बनेल ना, कोणी सोडून जाईल। प्रेमाचा कोणताही पुरावा नसतो। नाव घेतल्यावर जर श्वास जलद झाले तर समजून घ्या की प्रेम नाही, प्रतीक्षा आहे। मामा सांगतात, माझ्या बाळा, जोपर्यंत तुमच्याकडून काही काम आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी तुमच्यापेक्षा चांगला माणूस कोणी नसतो। अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा ज्याला स्वतःची चूक कधीच दिसत नाही,
जखमा भरण्यासाठी तुम्हाला त्याला स्पर्श करणे थांबवावे लागेल. सर्वात जास्त वेदना आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपण आपले दुःख कोणालाच सांगू शकत नाही. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यात समजून घेणारा कोणी असेल तर अनेक अडचणी दूर होतात. पण जेव्हा आपण कोणाच्या मोहात पडतो तेव्हा आपल्याला त्याची वाईट बाजू दिसत नाही, आणि जेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो तेव्हा आपल्याला त्याची चांगली बाजू दिसतच नाही. म्हणून बाळा, आपली आत्मप्रतिष्ठा गमावून जर तुम्ही कोणाचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याची लाथ खाण्यापूर्वी आणि अपमानित होण्यापूर्वी तुम्ही स्वतःच दूर व्हा. जो तुमच्यावर प्रेम करतो तो तुमच्या आत्मप्रतिष्ठेची काळजी घेईल, आणि ज्याच्यासमोर तुम्ही आत्मप्रतिष्ठा गमवाल तो तुमच्यावर कधीही प्रेम करणार नाही. म्हणून बाळा, सन्मान नेहमी वेळ आणि परिस्थितीचा असतो, पण माणूस त्याला आपला समजून घेतो. ज्याची पर्वा कोणी करत नाही त्याची पर्वा तो कधी करतो. म्हणून बाळा, आयुष्यात स्वतःला इतके सक्षम बनवा की त्याला पश्चाताप व्हावा. आपलं फोकस नेहमी उपायांवर ठेवा, समस्यांवर नाही. एकाकीपणा खोट्या गर्दीपेक्षा जास्त शांतता देते. स्वतःला कधीही कोणावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर ना घरचे राहाल ना घाटाचे. अपेक्षा खूप त्रास देतात रे माझ्या बाळा, अपेक्षा खूप त्रास देतात, पण तरीही आपल्या लोकांकडून अपेक्षा राहतात. कोणासोबत असाल तर निष्ठावान राहून राहा. धोका देणे ही नीच लोकांची ओळख असते. म्हणून मी अहंकारी नाही, पण जिथे मन लागत नाही तिथे जबरदस्तीने बोलण्याची माझी सवय नाही. आता कोणाचा द्वेषही कशाला करायचा, मी तर त्यांना लायकीचेही समजत नाही. मामा सांगतात, नात्यांच्या बाजारात तोच व्यक्ती नेहमी एकटा राहतो जो मन आणि बोलण्यातून स्वच्छ असतो. अरे बाळा, लक्षात ठेवा, जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरूही शकतो. ज्यात खरे बोलण्याची ताकद असते तो सर्वात जास्त द्वेषाच्या आगीचा शिकार होतो. म्हणून बाळा, लोक आपला फक्त फायदा बघत होते आणि त्याला आपण प्रेम समजतो. जिथे तुम्हाला आदर नाही आणि वेळही मागावा लागतो त्या नात्यात राहणे अजिबात योग्य नाही. माझ्या बाळा, वेळीच साथ सोडणारेच शिकवतात की कोणतेही नाते कायमस्वरूपी नसते. म्हणून बाळा, तुम्ही चुका माफ करा, पण अपमान कधीही करू नका. आयुष्यात अपमान कधीच माफ करू नका. मामा सांगतात, जशी पैशांची कदर करता तशीच चांगल्या आणि प्रामाणिक लोकांचीही करा. पैसा तर खूप मिळेल रे, पण चांगले लोक आयुष्यात पुन्हा पुन्हा कधीच मिळणार नाहीत. म्हणून शत्रुत्व मान्य आहे, पण कोणाची गुलामी करणे आमच्या तत्वाच्या विरोधात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोललेले शब्द, निघून गेलेला वेळ आणि एकदा तुटलेला विश्वास आयुष्यात पुन्हा कधीच परत येत नाही. मी अशाच एका आपल्या माणसाच्या शोधात आहे जो तुझ्यासारखा असावा, पण कोणा दुसऱ्यांचा नसावा. आयुष्याचा कठीण टप्पा तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला शोधत असता. जेव्हा तुमचा आवाज कोणाला टोचू लागतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये तुमची शांतता देऊन टाका. माझ्या बाळा, जीवनाचा प्रवास आता ठीक नाही आहे. मी ठीक आहे, पण काहीतरी आहे जे ठीक नाही. एक इच्छा काहीही बदलत नाही, एक निर्णय काहीतरी बदलतो, पण एक निश्चय सर्व काही बदलून टाकतो. म्हणून बाळा, जी नाती खरोखरच खोलवरची असतात ती आपल्या असण्याचा आवाज करत नाहीत. नेहमी लक्षात ठेवा, जीभ कधीच निसटत नाही रे, जीभ ही कधीच निसटत नाही. सत्य हे आहे की जे मनात चालले आहे ते नेहमी जिभेवर येते. जी तुमच्या आसपास गर्दी आहे ना, यांना तुमच्याकडून काहीतरी काम आहे. ज्या दिवशी काम निघेल त्या दिवशी तुम्ही अगदी एकटे राहाल. येथे कोणी कोणाचे नाही. माझ्या बाळा, या कलियुगामध्ये प्रत्येकाला फायद्याचा आजार वाढलेला आहे. हे जग स्वार्थावर चालले आहे. सर्व नाती फायद्याची आहेत. काही नाती गर्वामुळे नाही तर आत्मसन्मानासाठी सोडावी लागतात. नातं तेच खास असतं ज्यात कोणताही दिखावा नसतो.
तुम्ही एखाद्यासाठी भले आपले अस्तित्व पणाला लावा, तोपर्यंत तो तुमचा आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्या कामाचे आहात. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या कामाचे राहणार नाही किंवा एखादी चूक कराल, त्या दिवशी तो तुमच्या सर्व चांगल्या गोष्टी विसरून तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतो. आजकालच्या प्रेमाचे काही किस्से असे आहेत की जो जितका खोटा आहे, लोक त्याचे तितकेच वेडे आहेत. म्हणून बाळा, वाईट वेळेत एक चांगली गोष्ट असते, ती येताच निरुपयोगी लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. वाईट वेळ एक दिवस बदलेल, पण बदललेली माणसं नेहमी आठवणीत राहतात. म्हणून बाळा, आता कोणतीही आशा नाही आयुष्यात. आपण तेच आहोत जे आपल्याला आपल्या विचारांनी बनवले आहे. म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या की तुम्ही काय विचार करता. जे लोक एकांत पसंत करतात त्यांना समजणे सोपे नसते. म्हणून बाळा, मामा सांगतात, आपण सर्वजण एक दिवस फक्त एक आठवण बनून राहू. म्हणून एक चांगली आठवण बनून या जगातून चांगली व्यक्ती बनून जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मामा सांगतात, दुर्लक्ष केलेले चांगले आहे. खूप काळजी घेतली तर लोक तुम्हाला स्वस्त समजतात. मातीमध्ये ओलावा असतो, ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना धरून ठेवतो, त्याचप्रमाणे शब्दातील गोडवा हा माणसांच्या नात्यांना धरून ठेवतो. जीवनाच्या पुस्तकातील प्रत्येक पान अप्रतिम आहे. काहींमध्ये त्याची ओढ आहे तर काहींमध्ये त्यांचा विचार आहे. माझ्या नातेवाईकांनी मला सांगितले की खूप प्रगती कर. मग मी त्यांना विचारले की तुम्ही माझी प्रगती सहन करू शकाल का? शांततेतूनही चांगली कामे होतात. मी झाडांना सावली देताना पाहिले आहे. प्रतीक्षा जर लांब असेल तर चालते आणि प्रतीक्षा जर एकतर्फी असेल तर फक्त त्रास देते. अहंकार आणि पोट जेव्हा हे दोन्ही वाढतात तेव्हा माणूस इच्छा असूनही कोणाला मिठी मारू शकत नाही. मामा सांगतात, माझ्या बाळा, ज्याप्रमाणे लिंबाच्या रसाचा एक थेंब हजारो लिटर दुधाला खराब करतो, त्याचप्रमाणे माणसाचा अहंकारही चांगली नाती संपवतो. जेव्हा भविष्य धूसर दिसू लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. वेळ मिळाल्यास कधीतरी विचार करा, तुझे माझ्या आयुष्यातून निघून जाणे मला काय बनवून गेले. येथे कोणी तुमचा साथ देणार नाही. तुम्हाला स्वतःच लढावे लागेल आणि स्वतःच सावरावे लागेल. आयुष्यामध्ये तुम्ही जेवढे घाबराल तेवढेच लोक तुम्हाला घाबरवतील आणि जर तुम्ही हिंमत दाखवली तर मोठे मोठे लोकही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. म्हणून बाळा, यशस्वी होण्यासाठी या दोघांचे असणे खूप गरजेचे आहे. एक तो जो तुम्हाला मागे खेचतो आणि एक तो जो तुम्हाला पुढे वाढवण्यास भाग पडतो. म्हणून आयुष्यात जर आनंदी राहायचे असेल तर सर्वात आधी त्यांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत. प्रेम जितके खरे असेल, दुःख तितकेच जास्त असेल. जितक्या कमी अपेक्षा ठेवाल आयुष्यात तितकेच आनंदी राहाल. जर कोणाच्या आत्मसन्मानावर वारंवार आघात होत असेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल, मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल. स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे
तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचंच लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका. हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागेपुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाहीतर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही.
आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल. तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल. स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल.
आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका. ज्या तुम्हाला वाढण्यास
आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी फुले फाळा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या, आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन, असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका, आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे, आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं, आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो, आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं, आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो,
आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही. हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही. हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक